म्हणजेच त्या काळातलं युद्ध जो होतं हा युद्ध धार्मिक युद्ध नव्हतं, तर आपल्या पराक्रम दाखवणारं युद्ध होतं. आणि पराक्रमी पुरुष कुणीही बघा तुम्ही, जो कर्तृत्ववान असतो, जो पराक्रमी असतो, तो कोणत्या लालसामध्ये अडकत नाही आहे. तो स्वतःच्या पराक्रमावर विश्वास ठेवतो आणि स्वतःच्या पराक्रमावर त्याचा आत्मविश्वास असल्याकारणानं तो जिथं जाईल तिथं लात मारेल तिथं पाणी काढतो. अशा पद्धतीनं एक प्रकारच्या अशा पराक्रमी तुकड्या होत्या. आणि हे सर्व टिपूना पूर्णपणे हेरलं होतं की आपल्याला चांगल्यातलं चांगला एक प्रकारचं आपलं आपलं सैन्य ठेवायचं असेल आणि आपल्याला शत्रूला जर करता हरवायचं असेल तर आपल्याकडे चांगले सैनिक पाहिजे. म्हणून त्यांनी हिंदू सैनिकांना देखील आपल्यामध्ये सामावून घेतलं होतं. आणि इवन शिवाजी नावाची जी तुकडी होती ती देखील त्यांच्याकडे होती. आणि हे करत असताना काही इतिहासाचे कच्चे अभ्यासक म्हणू किंवा धर्मद्वेष्टे म्हणू किंवा टिपू द्वेष्टे म्हणू, या लोकांना असं वाटतं की बुवा टिपू सुलताननी धार्मिक लढाई जिंकली किंवा धार्मिक लढा दिला त्यांचा. आणि टिपू सुलतानावर अजून एक प्रकारचा आरोप होत आहे की कुर्गमध्ये 2 लाख हिंदूंचं धर्मांतर केलं. टिपू सुलतानाने कुर्गला 2 लाख हिंदूंचं धर्मांतर केलं. मी इतिहासाचा अभ्यासक असल्याकारणानं मी प्रेक्षणीय स्थळापेक्षा ऐतिहासिक स्थळांना भेटी देत असतो आणि तिथली माहिती घेत असतो. मी कुर्गला गेलं आणि कुर्ग बाजारपेठेमध्ये फिरत असताना माझ्या नजरेस पडलं की बाबा जसं आज आपण सोलापूर शहरामध्ये नवी पेठमध्ये गेल्यानंतर एखादंच मुस्लिमचा दुकान दिसतो, बहुसंख्य दुकान ही त्या बाजारपेठेमध्ये नॉन मुस्लिमची होती. तसं कुर्गमध्ये जेव्हा बाजारपेठेमध्ये फिरल्यानंतर वाटलं की बाबा आपण ज्या पूर्वग्रह दूषित आलेलो होतो किंवा इथं सर्व मुस्लिम असणार आहेत, पण अजिबात नव्हतं. एवढंच नाही तर जिथं मी लॉज पकडलं होतं तो एरिया देखील बघितला, तिथं पण बहुसंख्य हिंदूच होते. मग मुस्लिम होते पण बहुसंख्य हिंदू होते. आता मला सांगा की 172 वर्षापूर्वी, 170 वर्षापूर्वी किंवा 60 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी पकडूया आपण, 150 वर्षापूर्वी जर 2 लाख मुस्लिम त्या कुर्गमध्ये राहत असतील तर आपण एक 7 पिढ्यांचा, 150 वर्षातील 7 पिढ्यांचा आपण पाहिल्या, 7 पिढ्यामध्ये 2 लाखाचे जवळपास 5 लाख व्हायला पाहिजे मुस्लिम. आपण एक ढोबळमानाने जो संख्याचा आलेख आहे, लोकसंख्या आलेख, त्याचा जर आपण विचार केला तर 5 ते 7 लाख मुस्लिम पाहिजे होते, पण तिथं नाही आहेत. म्हणजेच काय की त्यांच्यावर केलेले जे आरोप होता कुर्गमधील धर्मांतराचा, हा निव्वळ खोटा आणि काल्पनिक आहे हे मी माझ्या अभ्यासांती ठरवतो. माझं मत नाही आहे, अभ्यासांती. दुसरी गोष्ट की टिपू सुलतानाने अनेक मंदिरं पाडली असा एक आरोप आहे. मी श्रीरंगपट्टणला देखील जाऊन आलो, मी आणि माझा परिवार गेला. मी तुम्हाला बरेच वेळा त्यांचे फोटो देखील दाखवलेले आहेत. त्या श्रीरंगपट्टणला गेल्यानंतर श्रीरंगपट्टणचं त्यांची राजधानीचं शहर होतं आणि त्यांचा जो जिथं त्यांची समाधी आहे त्याच्या 2 बाजूला तरी हिंदूंचे मोठे मंदिर आहेत, पुरातन मंदिर आहेत. नदीच्या काठावरच त्यांच्या तिथून मला वाटतं हे जवळपास 1-2 किलोमीटर अंतरावर टिपू सुलतानची जिथं समाधी आहे तिथून 2 किलोमीटर अंतरावर एक मोठी नदी आहे आणि नदीच्या काठी जवळपास 500-600 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे. कारण बांधकामाच्या त्याच्या ह्याच्यावरून वाटतंय की बाबा हे मंदिर टिपू सुलतान जन्मायच्या आधीपासूनचं मंदिर आहे आणि ती आज पण सुस्थितीत आहे आणि तिथं पूजा अर्चा वगैरे नियमित होतो. म्हणजेच काय तर टिपू सुलतानावर जे काही केलेले आरोप आहेत ते धादांत खोटे आहेत आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या राजावर केलेले ते खोटे आरोप आहेत हे माझ्या अभ्यासांती सिद्ध होत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की त्या काळामध्ये टिपू सुलतानावर धर्मांचा आरोप खोडण्यासाठी आपल्याला जे काही पुरावे त्यातला अजून एक पुरावा आहे की टिपू सुलतानने त्या काळामध्ये वेगवेगळ्या मंदिरांना देखील देणग्या दिलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 180 मंदिरं अशी आहेत की त्या मंदिरांना आर्थिक देणग्याबरोबर जमिनी दिलेल्या आहेत आणि त्या जमिनीचे उतारे देखील आजपर्यंत त्या मंदिराच्या नावावर आहेत. आणि आपण फेरफार उतारा काढला, तुम्ही पण शेतकरी कुटुंबातले आहात, मी पण एक शेतकरी कुटुंबातला आहे, की आपल्याकडे दिलेल्या ज्या नोंदी आहेत त्या सरकारी दरबारामध्ये उपलब्ध होतात आणि आपण त्याचा फेरफार नकाशा काढलं की त्यांच्या वंशावळीचा तर आपल्याला ते दिसून येतं की टिपू सुलतानने अमुक अमुक दिवशी अमुक अमुक तारखेला या मंदिराला दिलेली ही देणगी आहे. जसं आपण आपला जो काही शाळा सोडलेला दाखला त्याच्यामध्ये खाडाखोड करण्याचा अधिकार जसा आपल्याला नसतो किंवा खाडाखोड केल्यानंतर तो बाद ठरत असतो, तसं सरकारी दस्तावेज हा खाडाखोड कुणालाही करता येत नाही आहे सबळ पुराव्याअभावी आणि सक्षम अधिकाऱ्याशिवाय. तसं टिपू सुलतानच्या काळामध्ये दिलेल्या जमिनींचे उतारे देखील नुकतंच सरफराज शेख आणि आपले मित्र गाजुद्दीन साहेबांचे नातू यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत.
म्हणजेच काय की त्या काळामध्ये एवढं सर्व वेगवेगळ्या जाती धर्मांना घेऊन जाणारे हे एक उत्तुंग राजे होते, एवढंच आपल्याला स्पष्ट होतं. दुसरी गोष्ट की जो शृंगेरीचा मठ होता, जसं हिंदू धर्मामध्ये 4 पवित्र मठ आहेत, त्यातला जो शृंगेरीचा मठ आहे शंकराचार्यांचा, त्या शंकराचार्याच्या शृंगेरीच्या मठावर पेशव्यांचे जे सरदार होते सांगलीचे पटवर्धन यांनी आक्रमण केलं आणि आक्रमण करून तिथल्या साधूंना पिटाळून लावलं आणि तिथली जे काही मंदिराची नासधूस केली. आणि महिन्यानंतर ही बाब टिपू सुलतानाच्या कानावर आली की अमुक अमुक शृंगेरीचा जो मठ आहे तो लुटला गेलेला आहे. कुणाकडून? तर पटवर्धनांकडून. पटवर्धन कोण? तर सांगलीचे, आणि हे पुण्याच्या पेशव्यांचे सरदार होते. मग टिपू सुलतानला वाईट वाटलं आणि त्यांनी सांगितले की तिथले जे शंकराचार्य आहेत त्यांचा शोध घ्या. सैनिकांनी शोध घेतला आणि येऊन वृत्तांकन केलं की अमुक अमुक ठिकाणी आहेत. एक प्रकारचं आपल्या इथले जे काही हिंदू सरदार होते त्यांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा महाराजांना सन्मानाने शंकराचार्यांना शृंगेरीच्या मठामध्ये घेऊन या. आणि तत्पूर्वी एक तुकडी पाठवून तिथली जी काही डागडूज आहे ती डागडूज करण्यात आली आणि शृंगेरीच्या शंकराचार्याच्या मठाला त्यावेळेस एक हत्ती, जो काही मानाचा, आपण साऊथ इंडियामध्ये गेलं की प्रत्येक मंदिरासमोर हत्ती असतो, जो ऐश्वर्य किंवा एक चांगल्या पद्धतीचं प्रतीक म्हणून करतात, तर हत्ती भेट दिले. त्याचबरोबर काही पैसा म्हणजे त्यावेळेचा जो काही चलन आहे तो पैशाच्या स्वरूपात मदत केले आणि जमीन दिले. म्हणजे शृंगेरीचा मठ हा पूर्वरत झाला पाहिजे, तिथं धार्मिक विधी धार्मिक कार्यक्रम झाले पाहिजे, यासाठी टिपू सुलतानांनी त्यावेळेस त्या शृंगेरीच्या मठाला दिलेले कागदपत्र आज देखील उपलब्ध आहेत. जर एखादा राजा हिंदू देष्टा असला असता तर तो अशा हिंदू मंदिरांना 180 मंदिरांना देणग्या दिला असता का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग टिपू सुलतानांचं धार्मिक धोरण आपण जर पाहिलं, प्रत्येकाला आपापल्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार असतो. आपले जे काही रीतिरिवाज आहेत ते पाळावे लागतात आणि आपण पाळतो ते. त्या पाळणे म्हणजे धर्मांध होणे असं नाही आहे. आज मी मराठा सेवा संघामध्ये काम करतो म्हणजे केवळ मी मराठ्यांपुरतं किंवा मराठा समाजापुरतंच मी राहिलं पाहिजे, फक्त मराठा समाजांचेच प्रश्न मी सोडवले पाहिजे असं नाही आहे. प्राधान्य आपण आपल्या समाजाला दिलं पाहिजे आणि आपण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपापल्या कर्तव्याप्रमाणे केलं पाहिजे. अशा पद्धतीने टिपू सुलताननी तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन किंवा तत्कालीन वेळेमध्ये केलेलं काम होतं. पण त्याचं इतिहास लेखनामध्ये विपर्यास करून टिपू सुलतानांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्यात आलं, असं एक प्रकारचं माझं स्पष्ट मत आहे.